जय शिवराय मित्रांनो. नमो शेतकरी योजनेबद्दल आपण एक आज व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी काही कधी हप्ता येणार आहे हे सांगितलं नाही, किती तारखेला येणार आहे हे सुद्धा सांगितलं नाही. पण ज्या लोकांच्या अपेक्षा असतात की आपल्याला तारीखच सांगितली पाहिजे. काही जणांनी तर कमेंट केल्या, मग व्हिडिओ कशाला केला. मात्र त्यामागचं जे काही वास्तव आहे ते सांगण्याचा माझा एक प्रयत्न होता. कारण या योजनांच्या माध्यमातून आपलं काही भलं लय होणार नसते. ती एक शासनानं केलेली मदत असती. आता त्या मदतीसाठी आपण एवढी वाट पाहणं गरजेचं नसतं, या कमेंट म्हणून वाटतंय. आता तुम्ही जर त्या वाचल्या नसल्या तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणून मी तो व्हिडिओ केलेला आहे, त्यावर तुम्ही एकदा त्या कमेंट बघून घ्या. म्हणजे लोक किती उत्सुक आहेत या योजनासाठी आणि या योजनाबद्दल सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय हे आपल्याला या व्हिडिओमधून बघायचंय. आता बऱ्याच जणांना ही माहिती अशी पटत नाही, कारण सत्य हे कटू असतं, ते लवकर पचत नसतं. मात्र ते सत्य सत्यच असतं आणि एक दिवस ते स्वीकारावं लागत असतं. आता सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाची रेवडी संस्कृतीवर टीका. आता त्याचं कारण असं आहे की तामिळनाडूमध्ये सर्वच लोकांना वीज मोफत देण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यावर हे मत न्यायालयानं दिलेलं आहे. आता जसं लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावरच चालू केलेली आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजना आहे, PM किसान योजना आहे. ह्या ज्या काही योजना आहेत तर ह्या फक्त जे काही सरकार असतात यांना फक्त निवडून येण्यासाठी ह्या केलेल्या घोषणा असतात. आता मला सांगा, नमो शेतकरी योजनेचा हा 8वा हप्ता आणखीही शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याबद्दल मी बोललो. मग लोकांची अपेक्षा काय? तर मग तुम्ही माहिती द्यायला म्हणजे आम्हाला कधी येणार आहे हेच सांगाव. तो काय येईन, त्याचे काय कारण आहेत. बरं तो नाही आला तर आपलं काय लय नुकसान होणार आहे का? तर या माध्यमातून मिळणारे पैसे भेटू नये असा उद्देश नाही माझा. मग भेटाव तर कसे? जे नमो शेतकरी योजनेचे 2,000 भेटतात का? तर 2 नाही, ते 10,000 रुपये भेटायला पाहिजे. PM किसान योजनेचे ते सुद्धा 10,000 भेटायला पाहिजे. लाडकी बहीण योजना आहे का? त्याचे 15,000 भेटायला पाहिजे. म्हणजे मला सांगा, हे 35,000 रुपये जर महिन्याला त्या घरात येत असतील तर मग त्या माणसाला काम करण्याची गरज उरणार नाही आणि त्याचं मस्त व्यवस्थित चालेल. कुटुंबाचा जो काही खर्च आहे तो 10-15,000 रुपये आणि 20,000 रुपये त्याची बचत होईल. म्हणजे त्याला जे काही इतर गोष्टी सुविधा, मोबाईल असेल, गाडी असेल, घर बांधकाम असेल, एखाद्या मुला-मुलीचं लग्न करायचं असेल तर यासाठी हे पैसे उपयोगी पडू शकतात. मात्र या योजनावर जे काही 2,000 रुपये, 1,500 रुपये दिल्या जातात, यामधून आपलं भलं होत नाही. आपल्याला हे कष्टाचेच पैसे हवे असतात आणि म्हणून मी बऱ्याच वेळा सांगत असतो की आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव असणं गरजेचं आहे आणि ज्या भांडवली गुंतवणुकी आहेत, महा-DBT सारख्या योजना आहेत, त्याबद्दलचं अनुदान देणं असेल तर या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण आपल्याकडे एकदा समजा पाईपलाईन आहे, विहीर आहे, या गोष्टी झाल्या तर आपल्याला ह्या परंपरागत उत्पन्न देणाऱ्या गोष्टी आहेत. हे 2,000 रुपये आलेले, 1,500 रुपये आलेले आपले हे खर्चिण्यातच जाणार आहेत. आता तुम्ही पुन्हा म्हणता मग हे का भेटू नाही का? हे बी भेटू द्या, पण खरी गरज काय हे ओळखा. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय आहे हे समजून घ्या. आणि त्यामुळे तिथं वीज मोफत, आता या योजना ज्या असतात, जे गरीब लोक असतात यांच्यासाठी योजना द्यायला पाहिजे असं ते सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे, असं मी नाही म्हणत. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जय मल्ल्या बागची न्यायाधीश विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. व्यापक वितरणामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. राज्यांनी अन्न, सायकल, वीज अगदी मोफत देण्याऐवजी बेरोजगारी भत्ता किंवा तत्सम लोकांचे जीवनमान सुधारणाऱ्या योजना राबवाव्यात. म्हणजे ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या गरजेच्या आहेत. ज्या महत्त्वाच्या पायाभूत योजना आहेत, बेरोजगार आहेत अशांना भत्ता, म्हणजे एक पायाभूत सुविधा जे परंपरागत पिढ्यानं पिढ्या रोजगार निर्माण करेल अशा व्यवस्था या सरकारनं निर्माण केल्या पाहिजेत. मात्र बरेचसे सरकार, राज्य सरकार हे अशा योजना निवडणुकीच्या तोंडावर राबवतात, निवडून येण्यासाठी करतात. मात्र जी काय आर्थिक त्या राज्याची व्यवस्था असेल तर ते सगळ्याच राज्यावर बोललेले आहेत. तर ही ती बातमी आहे, ही बघून घ्या. आणि माझा कोणताही तसा उद्देश नाही की ह्या योजना चालू नाही. योजना चालाव, मग भेटाव तर तसे भेटाव, 10,000 15,000 म्हणजे आपल्याला चांगले पैसे मिळाव अशी अपेक्षा आहे.
मात्र खरं जे भवितव्य आहे ते शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पायाभूत अडचणी आहेत त्याला भांडवली गुंतवणूक, विहीर पाहिजे, पाईपलाईन पाहिजे, मोटर पाहिजे. आता मागेल त्याला सौर पंप योजना, तशा योजना. तर या परंपरागत म्हणजे अशा बरेच दिवस चालणाऱ्या योजना म्हणजे उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत, अशा योजना राबवल्या पाहिजे, असं मला वाटतंय. आणि नमो शेतकरी या जरी राबवायच्या असल्या, पीएम किसान राबवायच्या असल्या, तर मला वाटतं मग याच्यात चांगले 10-10, 20,000 रुपये शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे. आता हे जे काही न्यायालयानं मत व्यक्त केलंय, आता तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. सकाळ पेपरला ही बातमी आहे. त्यावरून ही माहिती देण्याचा मी छोटासा प्रयत्न केलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.